राजकारणात गनिमिकावा आणि करेक्ट कार्यक्रम या शब्दांना मोठे महत्व आहे। याचंच प्रत्यय 25 मार्च 2026 रोजी बुधवारी जळगाव महानगरपालिकेत पाहायला मिळाला। स्वीकृत सदस्य निवडीच्या प्रक्रियेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला डच्चू देत गटनेते इब्राहिम पटेल यांनी चक्क भाजप समर्थक मानल्या जाणाऱ्या उमेदवाराचा प्रस्ताव सादर केला। या अनपेक्षित खेळमुळे ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचे उघड झाले असून ऐन मुदतीच्या शेवटच्या क्षणी जळगाव महापालिका प्रशासकीय इमारतीत दोन्ही गट आमने सामने आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला। पक्षादेश झुकारून दिलेल्या या आव्हानामुळे आता ठाकरे गटासमोर मोठे कायदेशीर आणि राजकीय पेच प्रसंग उभे राहिले आहेत। काय आहे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। जळगाव महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होती। बुधवारी 25 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांची नावे आणि प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्याची अंतिम मुदत होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि जिल्हा प्रमुखांनी ठरवले होते की स्वीकृत सदस्य म्हणून शरद तायडे यांना संधी द्यायची। सर्व काही ठरल्याप्रमाणे चालले होते। पक्षाकडून शरद तायडे यांचे नाव निश्चित मानले जात होते। पक्षाने तसे स्पष्ट आदेशही आपले गटनेते इब्राहिम पटेल यांना दिले होते की त्यांनी शरद तायडे यांचाच प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करावा। पण खरी मेघ इथेच होती। शांत दिसणाऱ्या या प्रक्रियेत एक मोठे राजकीय वादळ गुंगावत होते, ज्याची भनक ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनाही लागली नाही। 25 मार्चची सायंकाळ जवळ येत होती। मुदत संपायला अवघे काही तास उरले होते। उद्धव सेनेचे नेते निर्धास्त होते की आपला गटनेता प्रस्ताव दाखल करेल, पण इकडे गटनेते इब्राहिम पटेल यांनी वेगळाच प्लॅन तयार ठेवला होता। पटेल यांनी अत्यंत अनपेक्षितपणे कोणालाही थांग पत्ता न लागू देता शरद तायडे यांचा प्रस्ताव बाजूला फेकला। त्याऐवजी त्यांनी युगंधरा अमित सोळुंके यांचे नाव स्वीकृत सदस्य पदासाठी पुढे केले आणि त्यांचा प्रस्ताव थेट आयुक्तांकडे सादर केला। युगंधरा सोळुंके या उच्च शिक्षित अभियंता असल्या तरी राजकीय वर्तुळात त्यांना भाजपच्या निकटवर्तीय आणि समर्थक मानले जाते। कट्टर विरोधक असलेल्या भाजपच्या समर्थकाचे नाव स्वतःच्या पक्षाच्या कोट्यातून पुढे गेल्याचे समजताच ठाकरे गटातून जणू बॉम्बस्फोट झाला। पक्षात मोठी फूट पडल्याचे उघड झाले आणि एका क्षणात महापालिकेत राजकीय भूकंप आला। जेव्हा इब्राहिम पटेल यांच्या या गनिमी काव्याची किंवा बंडखोरीची कुणकुण उद्धव सेनेच्या इतर नेत्यांना लागली, तेव्हा महानगरपालिकेत नुसती धावपळ उडाली। इब्राहिम पटेल यांच्या या हालचालींचा सुगावा लागताच जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील आणि खुद अधिकृत उमेदवार शरद तायडे यांनी तातडीने सूत्रे हलवली। ते थेट धावत आयुक्तांच्या दालनाकडे पोहोचले। स्थायी समितीची सभा संपताच इब्राहिम पटेल यांनी आयुक्ताचे दालन गाठून सोळुंके यांचा प्रस्ताव सुपूर्द केला होता। पटेल हा प्रस्ताव देऊन बाहेर येत असतानाच बाहेरून कुलभूषण पाटील आणि शरद तायडे यांचा गट तिथे पोहोचला। दोन्ही गट आयुक्तांच्या दालनाबाहेर आमने सामने आले। एकाच पक्षाचे दोन गट भिडल्यामुळे आणि एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्यामुळे प्रशासकीय इमारतीत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। बघ्यांची मोठी गर्दी जमली। इब्राहिम पटेल दगाफटका करू शकतात याचा हलकासा अंदाज कदाचित ठाकरे गटाला आला होता। त्यामुळे त्यांनी पटेल यांना शह देण्यासाठी एक खेळी खेळली होती, पण ती अपयशी ठरली। पटेल यांना रोखण्यासाठी ठाकरे गटाने तातडीने इब्राहिम पटेल यांना गटनेते पदावरून हटवण्याचे पत्र तयार केले। त्यांच्या जागी आर्शिन बानू शोएब खाटिक यांचे नाव गटनेत्या म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र महापालिका आणि विभागीय आयुक्तांना दिले। इथेच पटेल यांनी कायद्याचा अचूक अभ्यास करून गेम केला। तांत्रिकदृष्ट्या जोपर्यंत विभागीय आयुक्तांकडून या गटनेता बदलावर अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत कागदोपत्री इब्राहिम पटेल हेच अधिकृत गटनेते म्हणून ग्राह्य धरले जातात। याच तांत्रिक त्रुटीचा फायदा घेत पटेल यांनी सोळुंके यांचे नाव कायदेशीररित्या आत ढकलले। नव्या गटनेत्या आर्शिन बानो आणि पक्षाने नव्याने शरद तायडे यांचे नाव आयुक्ताकडे दिले आहे। पण आधीचे गटनेते पटेल हे या विरोधात ठाकले असल्याने प्रशासनासमोर मोठे कायदेशीर पेच निर्माण झाले आहे। स्वतःवर पक्षाची गद्दारी केल्याचा आरोप झाल्यानंतर इब्राहिम पटेल जराही डगमगले नाही। त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली बाजू मांडत स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिला। पटेल यांचे म्हणणे काय होते, चला पाहूया। पटेल म्हणाले की युगंधरा सोळुंके या उच्च शिक्षित अभियंता आहेत। त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे, त्यांना संधी मिळायलाच हवी। ज्या नेत्यांना जनतेने निवडणुकीत नाकारले आहे त्यांचाच आग्रह पुन्हा का धरावा? ज्यांना लोकांनी पाडले त्यांना मागच्या दाराने म्हणजे स्वीकृत कशाला आणायचे? पक्षश्रेष्ठी आजही माझ्या पाठीशी आहे।
मला गटनेते पदावरून हटवण्याचे पत्रच मुळात बेकायदेशीर आहे. माझा जो कायदेशीर अधिकार होता तोच मी वापरला आहे. जळगाव महानगरपालिकेत हा प्रसंग केवळ एका नगरसेवकापुरता मर्यादित नाही. हा थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला स्थानिक पातळीवर दिलेला उघड आवाहन आहे. भाजप समर्थकाचे नाव उद्धव सेनेतून पुढे येणे यात नक्कीच पडद्यामागून दुसऱ्या मोठ्या राजकीय शक्तींनी करेक्ट कार्यक्रम केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्हा प्रमुखांनी गद्दारीचा आरोप केला असला तरी आता हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात किंवा विभागीय आयुक्तांच्या कोर्टात जाण्याची दाट शक्यता आहे. शेवटी जिंकणार कोण? तांत्रिकदृष्ट्या वरचढ ठरलेले बंडखोर इब्राहिम पटेल की पक्षादेशाचा चाबूक चालवणारे उद्धव सेना? येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी जळगावात कमळाच्या समर्थकासाठी मशाल हाती घेतलेल्या नेत्यानेच आपल्या पक्षाला चटके दिले आहेत, हे मात्र नक्की. बाकी या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.